निरोगी आरोग्यासाठी दुष्परिणाम विरहित होमिओपॅथी औषध प्रणाली सक्षम पर्याय होऊ शकते, असं प्रतिपादन पुणे इथल्या डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ होमिओपॅथी कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. धर्मेंद्र शर्मा यांनी केलं. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या माजी विद्यार्थी असोसिएशनच्या वतीनं कोल्हापुरात घेतलेल्या होमेसाकॉन परिषदेत ते बोलत होते. कोल्हापुरातील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी असोसिएशनच्या वतीनं होमेसाकॉन परिषद घेण्यात आली. निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य होमिओपॅथीसह या संकल्पनेवर आधारित परिषदेचं उद्घाटन डॉ. धर्मेंद्र शर्मा यांच्या हस्ते झालं. होमेसा अध्यक्ष डॉ. राजकुमार पाटील यांनी असोसिएशनमार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. दरम्यान आपल्या देशातील सार्वत्रिक आरोग्य सेवेमध्ये होमिओपॅथीचा अंतर्भाव प्रभावीपणे करावा लागेल. शासनाच्या प्राथमिक आरोग्य सेवेपासूनच जर होमिओपॅथीचा अंतर्भाव केला तर दैनंदिन बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांना अल्प दरात उपचारांचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल, असं डॉ. धर्मेंद्र शर्मा यांनी सांगितलं. तसंच होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी यांच्यात समन्वय साधून एकात्मिक वैद्यकीय व्यवस्था निर्माण होईल, असंही डॉ. शर्मा यांनी नमूद केलं. दरम्यान मुंबईतील डॉ. राहुल जोशी, कागल इथल्या होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रोझारिओ डिसोजा, डॉ. प्रशांत तांबोळी, डॉ. संतोष रानडे, डॉ. सुनेत्रा शिराळे, डॉ. राजेश कागले यांनी विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केलं. परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ. उदय पुराणिक, डॉ. सादिक मुकादम, डॉ. सुजाता कामिरे, डॉ. महावीर वसवाडे, डॉ. जितेंद्र वीर, डॉ. बदरुद्दीन मणेर, डॉ. सचिन मगदूम, डॉ. महेश पटेल, डॉ. दीपक लडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.